नमस्कार. ज्या नोकराला एका करोडपती कुटुंबाने कधीच गंभीरपणे घेतलं नव्हतं, त्याच नोकराने एका रात्री अचानक असा निर्णय घेतला, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य वाचलं. पण त्याला येणारा धोका आधीच कसा कळाला होता आणि त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, हे सत्य समोर आलं तेव्हा घरातील प्रत्येकाच्या पायाखालची जमीनच सरकली. रात्रीचे 12 वाजले होते. मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती अमोल देशपांडे यांच्या बंगल्यात त्यांची मुलगी अन्वीच्या लग्नाची तयारी सुरू होती. घरात जवळचे नातेवाईक थांबले होते. सगळे आनंदात होते. फक्त घरात काम करणारा माधव अस्वस्थ होता. माधव गेले 8 वर्ष त्या घरात काम करत होता. तो फार कमी बोलायचा, आपलं काम करायचा आणि शांत राहायचा. त्या रात्री मात्र त्याने अचानक अमोल साहेबांच्या खोलीच्या दारावर टकटक केली. साहेब. अमोल झोपेतून उठले. काय झालं? माधव घाबरलेल्या आवाजात म्हणाला. उद्या अन्वी मॅडमचं लग्न होऊ देऊ नका. अमोल संतापले. तुझं काम काय आहे आणि तू बोलतोस काय? माधव शांतपणे म्हणाला. माझं काम घर सांभाळणं आहे साहेब, म्हणूनच सांगतोय. तुला वराच्या कुटुंबाबद्दल काय माहिती आहे? माधव काय क्षण गप्प राहिला. मग म्हणाला, मला वराच्या कुटुंबाबद्दल नाही, तुमच्या स्वतःच्या घराबद्दल काही माहिती आहे. अमोल थबकले. काय? माधवने खोलीकडे पाहिलं. हे मी इथे सांगू शकत नाही. मग? उद्या सकाळी 6 वाजता तुमच्या जुन्या बंगल्याच्या मागच्या मंदिराजवळ या. अमोलने त्याच्याकडे संशयाने पाहिलं. माधव, तू मला धमकी देतोयस? नाही साहेब. तो निघून लागला. दाराशी पोहोचल्यावर तो थांबला. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. काय? उद्या लग्नात जे घडणार आहे ते झालं तर तुमचं कुटुंब पुन्हा कधीही पूर्वीसारखं राहणार नाही. सकाळी 6 वाजता अमोल जुन्या मंदिराजवळ पोहोचले. माधव आधीच तिथे उभा होता. अमोल संतापले होते. आता सांग. माधवने आजूबाजूला पाहिलं. साहेब, तुमची मुलगी ज्या मुलाशी लग्न करते त्याचं नाव विराज आहे. माहीत आहे. त्याचं कुटुंबही मला माहीत आहे. अमोल म्हणाले. मग? माधवने शांतपणे सांगितलं. विराजच्या वडिलांनी 15 वर्षापूर्वी तुमच्याबरोबर व्यवसाय केला होता. अमोल दचकले. तुला हे कसं माहीत? माधव म्हणाला. कारण त्या व्यवहाराच्या वेळी मी तिथे होतो. अमोलच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तू? हो. पण तू तेव्हा कुठे होतास? माधवने उत्तर दिलं. तुम्हाला वाटतं मी फक्त 8 वर्षापूर्वी तुमच्या घरात आलो. अमोल गप्प झाले. माधव पुढे म्हणाला. 15 वर्षापूर्वी तुमच्या कंपनीत एक मोठी घटना घडली होती. अमोलने त्याला थांबवलं. त्या गोष्टीला आता काही अर्थ नाही. माधव म्हणाला. आहे साहेब. काय? कारण त्या घटनेत हरवलेली व्यक्ती आज तुमच्या मुलीच्या लग्नात येणार आहे. अमोलच्या चेहऱ्यावर भीती उमटली. दुपारी लग्नाचा कार्यक्रम सुरू झाला. अन्वी आनंदी होती. विराजही शांत होता. पाहुणे मंडपात जमले. तेवढ्यात एक अनोळखी तरुण आत आला. त्याने कुणालाही नमस्कार केला नाही. तो थेट अमोल समोर जाऊन उभा राहिला. मला ओळखलं? अमोलच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. अन्वीने विचारलं. बाबा, कोण आहेत हे? अमोल काही बोलले नाहीत. माधव दुरूनच हे सगळं पाहत होता. तो तरुण हसला. 15 वर्ष झाली अमोल? अमोल हळू आवाजात म्हणाले. तू इथे काय आलास? तुझ्या मुलीच्या लग्नासाठी. तुला इथे येण्याचा अधिकार नाही. तो म्हणाला. अधिकार? त्याने विराजकडे पाहिलं. त्याला विचार. विराजने नजर खाली केली. अन्वीला काही समजत नव्हतं. ती म्हणाली. विराज, तुला हे सगळं माहीत आहे? विराज शांत राहिला. अमोल ओरडले. सगळे मंडपाबाहेर जा. पण त्या अनोळखी तरुणाने शेवटी एक वाक्य म्हटलं. अमोल, जर आज तुझ्या मुलीचं लग्न झालं तर तिला उद्यापासून तुझ्या नावाचं एकही नातं उरणार नाही. लग्न थांबवण्यात आलं. अन्वी रडत होती.
विराज काही बोलत नव्हता. अमोलने माधवला आपल्या खोलीत बोलवलं. तुला सगळं आधीपासून माहीत होतं? हो. तो तरुण कोण आहे? तुमचा जुना व्यावसायिक भागीदार. तो 15 वर्षापूर्वी गायब झाला होता. गायब झाला नव्हता, मग त्याला दूर केलं गेलं. अमोलने माधवकडे पाहिलं. तो कोण आहेस? माधव काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, मी त्या घटनेचा साक्षीदार आहे. अमोल हादरले. तू मला 8 वर्ष फसवलंस? नाही साहेब. मग नोकर बनून का राहिलास? माधव म्हणाला, कारण मला सत्य शोधायचं होतं. कशासाठी? माधवच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या वडिलांसाठी. अमोल थबकले. तुझे वडील? माधव म्हणाला, 15 वर्षापूर्वी तुमच्या कंपनीत जे घडलं त्याचा दोष माझ्या वडिलांवर टाकण्यात आला होता. अमोलच्या चेहऱ्यावर अपराधीपणा उमटला. 15 वर्षापूर्वी अमोलच्या कंपनीत मोठा आर्थिक घोटाळा झाला होता. त्यावेळी कंपनीचा विश्वासू कर्मचारी शंकर याच्यावर आरोप झाला. शंकरने तो गुन्हा केला नव्हता, पण त्याच्यावर विश्वास ठेवला गेला नाही. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्याचा मुलगा माधव तेव्हा तरुण होता. त्याने वडिलांचं आयुष्य डोळ्यांसमोर बदलताना पाहिलं आणि त्या दिवसापासून त्याने एकच निर्णय घेतला, खरं सत्य शोधायचं. म्हणूनच 8 वर्षापूर्वी तो अमोलच्या घरात कामाला आला. पण वर्षानुवर्ष त्याला एक गोष्ट समजली. शंकरला अडकवण्यामागे एकच माणूस नव्हता. अमोलच्या अगदी जवळचा कुणीतरी त्यात सामील होता. माधवने शेवटी अमोलला विचारलं, तुम्हाला खरंच माहीत नाही की त्या दिवशी तुमच्या कंपनीतून पैसे कोणी वळवले? अमोल शांत झाले. मग त्यांनी एक नाव घेतलं, निलेश. माधवचा चेहरा बदलला. निलेश म्हणजे अमोलचा सक्का भाऊ. निलेशला समोर आणण्यात आलं. तो अजूनही कुटुंबाचा जवळचा सदस्य होता. अमोलने विचारलं, 15 वर्षापूर्वी तू काय केलं होतंस? निलेश हसला. आता ते कशाला? माधव म्हणाला, कारण तुमच्या एका निर्णयामुळे माझ्या वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. निलेश संतापला. तुझ्या वडिलांनीच केलं होतं. माधव शांतपणे म्हणाला, मग आज हे सिद्ध करा. निलेश गप्प झाला. अमोलने पहिल्यांदा भावाकडे वेगळ्या नजरेने पाहिलं. निलेश? निलेश म्हणाला, हो, मी केलं होतं. सगळे स्तब्ध झाले. पण मला कंपनी हवी होती. मग शंकरला का अडकवलंस? कारण तो सगळं जाणत होता. माधवच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणून माझ्या वडिलांचं आयुष्य संपवलंत? निलेशने नजर खाली केली. सगळं स्पष्ट झालं असं वाटत होतं, पण अजून एक प्रश्न होता. विराजला या सगळ्याबद्दल आधीपासून माहिती होती का? अन्वीने त्याला विचारलं. तू माझ्याशी लग्न का करत होतास? विराज म्हणाला, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. मग हे सगळं? विराज म्हणाला, माझ्या वडिलांनी 15 वर्षापूर्वी अमोल काकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. अन्वी थबकली. म्हणजे? त्यांना निलेशबद्दल संशय होता. विराजने सांगितलं की त्याचे वडील वर्षानुवर्षे हे सत्य शोधत होते. त्यांना माहीत होतं की अमोल दोषी नव्हते, पण त्यांनी कधीही सत्य समोर आणलं नाही. कारण त्यांना भीती होती की 2 कुटुंबांमध्ये कायमचा संघर्ष होईल. विराजने अन्वीकडे पाहिलं. मला तुझ्याशी लग्न करायचं होतं, मग सत्य का लपवलंस? कारण मला भीती होती की तुझा माझ्या कुटुंबामुळे माझ्यावर विश्वास राहणार नाही. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, सत्य लपवल्यामुळे सगळं बिघडलं. निलेश विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू झाली. शंकरवरचा जुना आरोप अधिकृतपणे खोटा ठरला. अमोलने माधवसमोर हात जोडले. तुझ्या वडिलांवर झालेल्या अन्यायासाठी मला माफ कर. माधवने त्यांचे हात खाली केले. तुमची चूक होती, पण तुम्ही ती मान्य केलीत, हे महत्त्वाचं आहे. अमोल म्हणाले, तू 8 वर्ष माझ्या घरात राहिलास? माधव हसला. हो, आणि मी तुला फक्त नोकर समजलो. माधव म्हणाला, मी तुमच्या घरात नोकर म्हणून आलो होतो. तो थांबला. पण आज मला वाटतं मी माझ्या वडिलांचं नाव परत मिळवण्यासाठी आलो होतो.
अन्वी आणि विराजचे लग्न काही दिवसांनी पुन्हा झालं. यावेळी कोणताही गोंधळ नव्हता. माधव स्वतः मंडपात उभा होता. अमोलने त्याला सगळ्यांसमोर जवळ बोलावलं. आजपासून तू या घरात नोकर नाहीस. माधव हसला. मग? अमोल म्हणाले, कुटुंब आहेस. माधवच्या डोळ्यात अश्रू आले. कारण 8 वर्ष तो ज्या सत्याच्या शोधात होता ते सत्य त्याला मिळालं होतं. पण त्याहून मोठी गोष्ट ही मिळाली होती. ज्यांच्या घरात तो नोकर म्हणून आला होता त्याच घराने शेवटी त्याला आपला माणूस मानलं होतं. आणि त्या दिवसापासून कुटुंबात एक गोष्ट कायमची बदलली. कुणाचं पद पाहून त्याची किंमत ठरवायची नाही. कारण कधीकधी घरातला सर्वात शांत माणूसच घरासाठी सर्वात मोठं युद्ध लढत असतो. तर मित्रांनो, ज्याला सगळ्यांनी फक्त एक साधा नोकर समजलं, त्याच माधवने वर्षानुवर्ष आपल्या वडिलांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी सत्याचा शोध घेतला. शेवटी सत्य समोर आलं आणि एका कुटुंबाचा गैरसमज दूर झाला. या कथेतून एक गोष्ट नक्की शिकायला मिळते. माणसाची किंमत त्याच्या पदावरून नाही तर त्याच्या मनातून आणि त्याच्या कृतीतून ठरते. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच भावनिक व रहस्यमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.